यांचे शिक्षक होते, यांचे शिक्षक. तर हे काय करायचे, यांचे शिक्षक यांच्या आईला सांगायला जायचे की तुझा पोरगा खूप चांगला शिकेल, त्याला शिकव. घरी जायचे, त्याच्या आईला समजून सांगायचे. मग त्यांची आई त्यांना कोरा चहा पाजायची, बिंदुदाचा. समजतंय? तो मास्तर घरी जायचा, तो यांना त्याच्या घरी घेऊन जायचा, काम करायला नाही, शिकवायला. अजून पुन्हा पुस्तकं द्यायचा, कपडे द्यायचा. तुम्ही पण देतात मला माहितीये. अनेक मास्तर असे जे पदरमोड करून मुलांना काहीतरी देतात, आणि अनेक मास्तर असे की जे कुठून कुठून काय आपल्याला भेटू शकेल याचा शोध घेत राहतात. काय अनेक शिक्षकांच्या घरी लायब्ररीचे पुस्तकं सापडतात, माहिती तुम्हाला. मी एकाला म्हटलं, का हो तुमच्या घरी कसं काय आणले? शाळेतले मुलं वापरत नाही, मग मला वाटलं माझे मुलं तरी वापरतील. किती उदात्त विचार. या देशाचं कल्याण होण्यासाठी आज आपल्याला शपथ घ्यायची आहे. चांगल्या मास्तरची अजून एक खूण सांगतो तुम्हाला. जो मास्तर वर्गातल्या प्रत्येक मुलाला आपल्या स्वतःच्या पोटच्या मुला इतकंच प्रेम, जबाबदारी आणि काळजी घेतो, तो खरा मास्तर असतो. प्रेम, जबाबदारी आणि काळजी वर्गातल्या मुलांची तेवढ्या ताकदीने घेतो जेवढ्या स्वतःच्या मुलांची काळजी असते ना. आपल्याला जबाबदारी पण असते की मुलांचं करावं लागेल. काही लोकांना 2 मुलं असतात, ते शहरात 2 फ्लॅट घेऊन ठेवतात. त्यांना विचारावं 2 का घेतले? ते म्हणतात मला 2 आहे, माझे आहेत, कधीच एकत्र राहणार नाही. समजतंय ना? तर जी काळजी, प्रेम आणि जबाबदारी आपल्याला आपल्या मुलांची असते, तेवढी वर्गातल्या 50 मुला मुलींची जो मास्तर काळजी घेतो, प्रेम करतो, आणि तो जोपर्यंत पायावर उभं राहत नाही तोपर्यंत त्याला साथ देतो, तो खरा मास्तर असतो. बाकी सगळे टाइमपास, रोजगार हमी योजना. रोजगार हमी समजलं? जायचं यायचं, पैसे. समजलं? मास्तर या व्यक्तीला विशेष स्थान आहे आजही समाजामध्ये. बघा लोक काय म्हणतात, अच्छा शिक्षक आहे का तुम्ही? नमस्कार. आपल्याला काम करण्याच्या अगोदरच लोकांनी उच्च स्थान दिलेलं आहे. का दिलंय माहितीये? आपण जीवन घडवतो. आई वडील आपल्याला मानवी जीवन देतात, पण मास्तर आपलं जीवन घडवतो, म्हणून आपल्याला खूप मोठं स्थान आहे. आणि म्हणून आपण थोडीशी पण गडबड केली तर लोक म्हणतात, मास्तर तुम्ही पण. सातच्या नंतर घराबाहेर. आणि मास्तराची प्रतिमा, शिक्षकाची प्रतिमा या 10-20 वर्षात थोडी कमी होण्यामागे काही विशिष्ट कारण आहेत. आपल्याकडे 4 प्रकारचे शिक्षक आहेत. प्रकार नंबर 1, जीवाला जीव देणारा शिक्षक. मुलांसाठी स्वतः पैसे खर्च करणार, त्यांच्यासाठी सगळ्या संधी शोधून काढणार, त्यांना वेगवेगळं एक्सपोजर देणार. तो यायची वेळ आणि जायची वेळ त्याला माहित नाही. तो शाळा संपून जाते तरी शाळेत थांबणार. रविवार मुलांबरोबर घालवणार, मुलं त्याच्या घरी येऊन खेळणार, घर त्याच्या मुलांबरोबर जाऊन खेळणार. अशा प्रकारचा मास्तर जो मुलांसाठी जीव टाकतो. तुम्हाला तुमचे मास्तर आठवले असतील ज्यांनी आपल्याला शिकवलं. आजही असे शिक्षक आहेत, आणि म्हणून शिक्षण व्यवस्था उत्तम चालली आहे, नाही तर कधीची रसातळाला गेली असती. आजही असे 20 ते 25% शिक्षक आहेत. नंबर 1. नंबर 2 चे शिक्षक. नंबर 2 चे म्हणजे नंबर 2 या शिक्षकांचं असं आहे की ते वेळेवर येतात, वेळेवर जातात, आणि जेवढं सांगितलं तेवढंच करतात. समजलं? वेळेवर येणार, वेळेवर जाणार, जेवढं सांगितलं तेवढंच करणार. ठीक. तिसरा प्रकार, कधीच वेळेवर येणार नाही, केव्हाही जाणार, कधीच म्हणजे नवीन तर काही करणारच नाही, सांगितलेलंही कधीच करणार नाही, आणि अंग चोरून राहणार. म्हणजे जर सांगितलं मुख्याध्यापकाने आपल्याकडे 5 तारखेला कार्यक्रम आहे, 3 तारखेला रजा टाकून देणार ते. माझ्या सासूचं ऑपरेशन आहे,
आता काय बोलणार आहे? ठीक. तिसरा प्रकार. आता हे जेवढे 3 प्रकार यांच्याने काही बिघडलेलं नाही. चौथा प्रकार लय बेकार. हा चौथ्या प्रकार, हा 3 वाला ना तो दुसऱ्यांना त्रास नाही देत, तो त्याच्या मस्तीत जगतो. समजतं? हा चौथा प्रकार जो आहे ना, जे 20-25% हे चौथ्या प्रकारातले लोक स्वतःही चांगलं राहत नाही. जे चांगले राहतात त्यांना बोट टोचत राहतात. ते कसे त्यांना खाली खेचता येईल ते बघतात. तुमच्यापैकी मुख्याध्यापक कोण आहे? यांचे जेवढे आजार आहेत हे या 4 नंबर वाल्यांमुळे आहेत. तुम्हाला येते लक्षात? यांनी जर रजा मागितली तर हे म्हणतायत घ्या, नका येऊ, नो प्रॉब्लेम, काहीच अडचण नाही. संध्याकाळी 7 नंतर हे कुठे सापडतील माहिती नाही. वर्गामध्ये सर्व म्हणजे हे वर्गात शिकवत नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. नाही खरंच, म्हणजे उलट अशी पॉलिसी पाहिजे प्रशासनाची की असे लोक शोधून यांनी वर्गावर जाऊ नये याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. समजतं? 4 नंबरचे लोक शिक्षण सोडून सर्व विषयात एक्सपर्ट आहेत. सहकार, राजकारण, उद्योग, प्लॉट, तुम्ही म्हणाल ते, तुम्ही काही पण सांगा. तुम्ही म्हणाल पुढच्या वेळेस आमदारकी तर ते येऊ म्हणतात. आणि हे 1 नंबर 2 वाले 2 नंबर 3 नंबर त्यांच्या मागे फिरतात, कारण त्यांची वरपर्यंत पोच असते असं ते दाखवत असतात. मग आपण म्हणतो भाऊ तेवढं काम कर, बाकीचं तुझं मी आवरून गेली इकडे सगळं. कोणाला सांगायला बऱ्याच वेळा लाज वाटते आपण शिक्षक आहे. एखाद्या अनोळखी माणसाच्या बाजूला तुम्ही गाडीत बसा, बसमध्ये, आणि जर असा विषय निघाला, मॅडम मॅडम जर असा विषय निघाला, नाही विषय काढायचा तुमच्याशी, ठीक आहे, तर ते तुम्हाला विचारतील का तुम्ही काय करतात, तर तुम्ही सांगू नका अगोदर शिक्षक आहे. अर्थात आपल्याला सांगावं लागतच नाही, आपण उमटूनच पडतो की हे मास्तरच असेल. एकदम टिपिकल. समस्या. मग आपण नुसता असा विषय काढायचा नाही, व मग किराणा दुकान आहे आज सांगायचं, किराणा दुकान आहे, आणि मग विषय काढायचा का हो आजकाल शिक्षणाचं काय चाललंय. तो खेड्यातला अशिक्षित माणूस 1 तास व्याख्यान देतो. किती? शेवटी त्याला म्हणावं लागतं, ओ भाऊ यार मी शिक्षक आहे रे, थांब रे थांब. आपकी अदालत में सबसे बड़ा हम पर आरोप है कि हम सब सिर्फ खुद का देखते हैं, हमें दूसरे कोई बातों से लेना देना नहीं है. मैं, मेरी बीबी, आमचे हे, आमचे 2 कॅलेंडर आणि बस. आत्ताच्या जनरेशन मध्ये आपल्याला नातेवाईक लागत नाहीत. चुलत मावस भाऊ जरी भेटायचा, पूर्वी तर असं डोळ्यातून अश्रू यायचे. बस मी, माझं घर स्वतःच. सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. आपल्याला पहिलं काम काय केलं? नंतर प्लॉट घेतला. पैसे होते नाही, काही आपल्या बापाचे, काही बायकोच्या बापाचे, काही सोसायटीचे, करून कोपऱ्यात कुठेतरी जागा घेतल्या, बांधकाम केले अडचणीमध्ये. मास्तरांचं एक वैशिष्ट्य आहे, जर ते घर बांधायला घेतलं तर पाणी तेच मारणार. राजू दादा, भारतामध्ये बांधकामावर पाणी फक्त शिक्षक चांगलं मारू शकतात, बाकी कोणीच मारू शकत नाही. ठीक. बरं, आम्ही मास्तर लोक इतके साधे आहोत, खरंच सांगतो शपथ, म्हणजे खूप सुरक्षित, साधे, रिस्क न घेणारे.
आता मॅडम घर बांधताय बरोबर, मग तो टाइल्स वाला विचारतो कशा टाइल्स पाहिजे तुम्हाला किचनला. त्या मॅडम सांगतात आमच्या त्या सिनियर मॅडमांनी लावल्या होत्या ना त्याच द्या. यांच्या घरांचे एंट्रन्स तुला एकदम सारखे दिसतील, म्हणजे ओळखूनच घ्यायचं की हे शिक्षकांचं घर आहे. गाडी, आपल्या गाडीवर झालर टाकलेली असते, ते डिक्कीचा कलर उडू नये. अरे लगे त्या 7 नंतरच्या आपल्या गाड्या लोक कशा ओळखतात, तर त्या अशा ओळखतात की सरची गाडी लागली होती तिथे. सो माझी विनंती आहे, आजपासून आपण शपथ घेऊ रुटीन जिंदगी जीणं बंद करा. मला एक 5 मिनिटं वेळ हवाय तुमचा. डोळे बंद करा सगळ्यांनी, रिलॅक्स बसा आणि रिलॅक्स, डोळे बंद करा. रिलॅक्स रिलॅक्स, शांत शांत. रिलॅक्स. खरंच किती भाग्यवान आहोत आपण. सगळ्यात पहिलं भाग्य आपलं तर हे की आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. माणसाचा जन्म. कदाचित दुसरे जीव जंतू सुद्धा होऊ शकलो असतो, पण माणूस म्हणून जन्म मिळाला. पुन्हा माणूस म्हणून जन्म मिळताना संपूर्ण शरीर मिळालं. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे. बोलता येतं आपल्याला, ऐकता येतं. खरंच किती भाग्यवान आहोत आपण, किती भाग्यवान. निसर्गाने जन्मापासूनच सगळं दिलं. 2 वेळेस अन्न आपल्याला उत्तम दर्जाचं मिळतं. किती भाग्यवान आहोत आपण. असे आई वडील दिलेत की ज्यांनी आपलं संगोपन चांगलं केलं आणि आपल्याला शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. किती गोष्टी मिळाल्या नाहीत, आणि आपण मात्र ही कृतज्ञता व्यक्त करायला विसरून जातो. असा एक क्षण विचार करा की 2 डोळ्यांपैकी दोघं डोळे नसते, पायच आले नसते, काय केलं असतं. निसर्गाचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेत. त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षक म्हणून आपल्याला भूमिका आपल्या जीवनामध्ये मिळाली. शासकीय नोकरी पण मिळाली, आणि ती नोकरी अशा ठिकाणी मिळाली की ज्या ठिकाणी काम करणं म्हणजे सेवा आहे, काम करणं म्हणजे समाजाची प्रत्यक्ष सेवा आहे. अशा ठिकाणी नोकरी मिळाली. विचार करा, ही नोकरीच मिळाली नसती तर किती सुंदर जीवन दिलेलं आहे, किती सुरक्षित जीवन दिलेलं आहे, किती मोठी संधी दिलेली आहे. जगातल्या फक्त 10% लोकांना अशा प्रकारचं जीवन मिळतं. आणि या मिळालेल्या सुंदर जीवनाचा आपण काय विचार केलाय? कशासाठी जगायचं चाललंय? काय उद्देश जीवनाचा? का काम करतो आपण?
निसर्गाने इतकं सुंदर जीवन, परिपूर्ण जीवन याकरता दिलंय की असे हजारो लाखो जीवन आपल्यामुळे घडावीत. ही जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकून आपल्याला या समाजामध्ये एक वेगळी भूमिका दिली आहे. ती भूमिका आपण किती जबाबदारीने पार पाडतो आहोत. आपण स्वतःच्या परिवाराचा किती विचार करतो. या जीवनाचं करायचं काय नेमकं. एक दिवस जसे आलो तसे या जगातून निघून जाऊ. येण्याची तारीख निश्चित आहे, जाण्याची तारीख निश्चित नाही. तसं पाहायला गेलं तर खूप छोटं जीवन आहे. हे जीवन फक्त खानपान आणि पैसा याच्यासाठी वाया घालवायचं की काहीतरी निर्माण करून जायचं, हे प्रत्यक्ष आपल्यावर अवलंबून असतं. हळुवारपणे डोळे उघडा. हळुवारपणे डोळे उघडा. खूप हालचाल करू नका. हळुवारपणे डोळे उघडा. मी रोज 5 ते 10 मिनिटं या प्रकारचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. याकरता करतो, आपण विचार करायला वेळच देत नाही. स्वतःच्या जीवनाचा आणि जबाबदाऱ्यांचा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. इतके रोजच्या जीवनामध्ये आपण घडून गेलेलो आहेत. तुमचं लक्ष नसेल जर तुम्ही तिकडचं बघू शकत नव्हतात, मी जेव्हा एक वाक्य बोललो की जस्ट असा विचार करा की नोकरीच आपल्याला मिळाली नसती किंवा निघून गेली तर काय कराल, तर अनेक लोक असे एकदम झाले. जेवढी पुरुष मंडळी आहे, म्हणजे आपण तर अक्षरशः समर्पण करून टाकलं पाहिजे शिक्षणासाठी. आता समर्पण म्हणजे काय, महिलांनी पण म्हणजे आयुष्यात आता फक्त या नोकरीसाठी या कामासाठी दिले का माहितीये. इकडे लक्ष द्या. याच नोकरीमुळे आपलं लग्न झालं. नीट विचार करा मी काय बोलतो. मी गंमत नाही करत आहे. आपल्याला नोकरी होती म्हणून लग्न झालं. आपले घरदार झालेत. आपली मुलं शिकलीत, उच्च शिक्षण घेतलीत. आज आपल्याकडे पूर्वी काही नव्हतं. आज आपल्याकडे घर दार गाडी बंगला जे काय असेल, आणि योग्य आहे, झालंच पाहिजे. शिक्षकाला उत्तम पगार आणि उत्तम लाईफस्टाईल मिळालीच पाहिजे, कारण तो आधार गट आहे समाजाचा. माझा एकच सगळ्यांना प्रश्न आहे जो आज संध्याकाळी सगळ्यांनी स्वतःला विचारायचा. या शिक्षण क्षेत्राने माझं आयुष्य बदलून टाकलं, माझ्या खानदानचं आयुष्य बदलून टाकलं. या शिक्षण क्षेत्रासाठी मी आजपर्यंत काय योगदान दिलं. रेग्युलर शिकवायला येणं आणि उत्तम शिकवणं हे योगदान नाही. आपण जो पगार घेतो त्याचा तो मोबदला असतो. योगदान किंवा सेवा याला म्हणतात की काहीच न घेता आपण त्या क्षेत्रासाठी जे करतो त्याला आपण योगदान म्हणतो. निसर्गाचा नियम असा आहे, तुम्ही जिथे जिथे योगदान देतात तेवढं तुम्हाला अधिक मिळतं. आज जर 20% आदिवासी भागातली मुलं, ग्रामीण भागातली मुलं आयुष्यात उत्तम कामगिरी करत असतील तर त्याची संपूर्ण क्रेडिबिलिटी आणि त्याचं क्रेडिट जातं सर्व शिक्षकांना. मात्र त्या 20% 50-60 पर्यंत होऊ शकतात आणि त्याची पण जबाबदारी जाते फक्त शिक्षकांकडे. 25 वर्ष ज्यांचे शिकवलेले झाले त्यांच्यासाठी
आणि बाकीच्यांसाठी पण सांगतो, उत्तम शिक्षक कसा असावा, सोप्या गोष्टी सांगतोय सगळ्या. तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत घरात बसलेत आणि अचानक दोन मुलं येत आहेत, एक मुलगा, एक पुरुष आणि महिला तुम्हाला दिसते, सोबत छोटं बाळ आहे 4 वर्षाचं, आणि असे जवळ येऊन लगेच खाली वागतायत, म्हणतायत, सर ओळखलं, 93 सालची बॅच सर. बायको असते बरोबर, अगं नमस्कार कर सरांना, हे सर होते म्हणून आज मी ठिकाणावर आहे, या स्थानावर काम करतोय. माझे वडील तर काही त्यांना शिक्षणाचं महत्व नव्हतं, पण या सरांनी मला दणके पण दिले आणि प्रेमही दिलं. सर तब्येत कशी आहे, सर तुमच्यासाठी भेटवस्तू आणली सर, मी आता जळगावला असतो सर, कधीही काही काम पडलं सर कधीही फोन करा, माझं कार्ड आहे सर, आणि सर खूप आठवण येते तुमची. असे काही क्षण येतात सर आयुष्यामध्ये की तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनी माझं जीवन समृद्ध होतं सर, मी कधीच तुमची उपकार विसरणार नाही सर. ज्या व्यक्तीला दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत असे मिनिमम 25 मुलं मुली भेटायला येतात, त्यानेच खरी मास्तरकी केली आहे, बाकी टाइमपास आहे. थोडं मी कठोर बोलतोय का माहितीये, सच कड़वा होता है. मास्तरचं सर्वात मोठं बलस्थान असतं जीव लावणं, जीव. अरे पुस्तक तर कोणी पण शिकवेल, पुस्तक कम्प्युटर सर्वात चांगलं शिकवू शकतो तुमच्यापेक्षा, सर्वात चांगलं. मास्तर जीव लावणारा असावा, मास्तर लढ म्हणणारा असावा. मुलाने जर म्हटलं ना, आपले लोचे, पोरग म्हणतं का रे तू काय होणार, वर्गात मास्तर विचारतो तू काय होणार, तो म्हणतो मी राष्ट्रपती होणार. येडाय का, अंथरून पाहून पाय पसरावं, तुझ्या बापाने तरी राष्ट्रपती पाहिलाय का. मास्तरची भूमिका आयुष्यात किती महत्वाची असते हे तुम्हाला समजून सांगतोय. आपण सांगू शकलो पाहिजे, बेटा वाह काय स्वप्न पाहिलंयस. अरे या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की या देशामध्ये चहा विकणारा एक माणूस रेल्वे स्टेशनवरचा पंतप्रधान होऊ शकतो आणि एका नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होऊ शकतो. आणि पती गेल्यानंतरही निकराने आयुष्याची लढाई लढणारी, स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने आणि कष्टाने जगणारी एक आदिवासी समाजाची महिला, तिचा मुलगा IAS होऊ शकतो. दोन वेळा नापास झालेला मुलगा हा जग निर्माण करू शकतो. डिप्लोमा आणि इंजिनियर झालेला एक मुलगा 12 वर्षामध्ये 65,000 लोकांची कंपनी तयार करू शकतो. किती? 65,000 लोक कामाला आहेत माझ्या एका मित्राकडे. खास दोस्त आहे माझा हनुमंतराव गायकवाड. त्याच्याकडे किती लोक आहेत कामाला, हे सातारचे दिसत आहे नाही ना, तुम्ही ओळखतात. हा मॅडम, 65,000 लोक त्याच्या कंपनीत काम करतात. 12 वर्ष झाले कंपनीला. आधी टाटा टेल्को कंपनीत इंजिनियर म्हणून कामाला होता. असं सांगणारा मास्तर असावा की बेटा तू जे स्वप्न पाशील ना ते निश्चित पूर्ण होणार आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण उलट सांगतो, बघ असं करू नको, असा वेडेपणा करायचा नाही. अरे तुला काही व्यवहार समजतो का. मी आत्ता जे बोलतोय ते गमतीत याकरता बोलतोय की तुमच्या हृदयापर्यंत पोचावं. सेम वागतात तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांचे पण असे साचे तयार केले तुम्ही. मार्क मिळवायचे, चांगल्या कोर्सच्या साच्यात टाकायचा, त्या साच्यातून माल निघाला की चांगल्या नोकरीत टाकायचा, चांगल्या नोकरीतला साचा निघाला की पैसे कमवण्याच्या मशीन मध्ये टाकायचा, मग त्याचं लग्न करून द्यायचं, मग त्याला मुलं बाळ होते, त्यांना पुन्हा त्याच साच्यात टाकायचा. कित्येक लोक त्यांच्या मुलांसाठी सगळं करतात आणि पुन्हा नातूंसाठी पण करतात. अशांना लवकर का उचलत नाही मला तेच समजत नाही. कारण त्यांचं संपलेलं असतं, उगा दुसऱ्यांना त्रास देतात. ते करतील ना त्यांच्यासाठी, है की नाही. आपण साचे तयार करतोय, मेकॅनिकल मशीन तयार करायचे, मशीन्स.
130 कोटीचा देश आहे. सांगा जागतिक पातळीवर कुठे आहोत आपण? आपण 50-60 वर्षापासून शिक्षण देतोय. या शिक्षणातून आपण किती जागतिक दर्जाचे सायंटिस्ट निर्माण करतोय? 5च नावं घेता येतील, तेही 70, 80, 90 वर्षाचे लोक आहेत. जागतिक दर्जाचे प्लेयर, जागतिक दर्जाचे सायंटिस्ट, जागतिक दर्जाचे बिझनेसमन फक्त टाटा, तेही 3 पिढ्यांची त्यांचं काम आहे. आपला काय संबंध नाही त्याच्यामध्ये. का निर्माण होत नाही? कारण घरात आणि शाळेत मुलांच्या डोक्यात सुरक्षिततेचे, छोटे, संकुचित, आपलं आपलं बघण्याचे, जवळच्या जवळ का असेना, थोडस का असेना, हे असे विचार पेरले जातात. शिक्षकाचा रोल किती महत्वाचा आहे. अरे संकटांना सामोरं जाणारी नवीन पिढी आपल्याला तयार करायला लागेल. मोठं स्वप्न बघणारी पिढी, मोठं स्वप्न. या देशाची शिक्षण पद्धती बदलवणार, मी या देशाचा शिक्षण मंत्री होणार आहे, असं म्हणणारी, धमक असणारी पिढी तयार करण्याचं काम मास्तरांकडे असतं. आणि म्हणून इतका ताकदवान मास्तर लागतो, सेन्सिटिव्ह लागतो, सेन्सिटिव्ह. तुम्हाला माहितीये, भावनिक पातळीवर फार कमी काम होतं आपल्या देशात शिक्षणात. अरे मुलांच्या भावना ओळखणं, आणि ते मजबूत नाही झालं ना तर ते कोरडी पिढी तयार होते पुढे. नवीन नवीन योजनांना बळ देणारा मास्तर पाहिजे. शासन तर तुम्हाला काय पण सांगेल, तुम्ही नवीन काय निर्माण करताय ते बघून मुलं शिकतात की अरे नवीन काहीतरी निर्माण करायचं असतं. तेव्हा नवीन पिढी, नाही तर साचे तयार होतील. आणि हे सगळं करायचं असेल मॅडम, तर आधी आपल्याला डेव्हलप व्हावं लागेल. मला माफ करा, आपण डेव्हलप नाही असं मला म्हणायचं नाही, पण आपण अपूर्ण पडतो नवीन पिढीला. मान्य आहे? अहो मान्य म्हणजे काय? आपला मोबाईल सायलेंट होत नाही आपल्याकडून. ते पोराला द्यायला लागतं, अरे सायलेंट कर. आपण बिलकुल पूर्ण पडत नाही त्यांना. तुम्हाला एक अनुभव आहे का, घरामध्ये आणि शाळेत मुलं ऐकत नाही पा आपलं, है ना? प्रत्येक पालक आणि शिक्षकाची एक कंप्लेंट असते का, आजकालचे मुलं ऐकतच नाही सर. आपण बोलतो ते असे पुढे पुढे चालत राहतात. आहे ना अनुभव? काही वर्गांमध्ये बसण्यासाठी मुलं असे उत्सुक असतात, वा सरांचं लेक्चर आहे, चला. सरांचं लेक्चर आहे का आज? का बरं, ते तर सुट्टीवर होते, कस काय आले? होतं असं. काहींचं वर्गातला तास असं वाटतं हा केव्हा संपेल, आणि काहींचा तास असा वाटतो सुरूच राहावा. घरातलं आपलं पोरग आपलं ऐकत नाही, आणि त्याच्या समस्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही. आपण मास्तर आहोत. आपण सांगतो बाजूच्या ताईंना, बाई तूच समजव, आमच्या मुलाला सोनाराकडूनच कान टोचावे लागतात. का ऐकत नाही माहितीये मुलं? पालक म्हणून, शिक्षक म्हणून सिक्रेट सांगू? थांबव थोडस, सिक्रेट ऐका. सिक्रेट असं आहे, आपल्या व्यक्तिमत्वातला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे सांगतो, नीट ऐका. असं असा हात करा सगळे, असा करा ना, करा ना सगळे. मागे केले? कारण आपण एकदम बोरिंग पर्सनॅलिटी आहोत. सॉरी साहेब, ते रागाने पाहताय की माझ्या माणसांना असं म्हणतात तुम्ही. बोरिंग समजतं, ते पाण्याचं बोरिंग नाही, बोर. बोर माणसं काही असतात माहितीये, ते एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहतात. बघा, तुमच्या मुलाने चूक केली, तुम्ही काय सांगता त्याला? कर, तुला अक्कल नाही, एवढा मोठा झाला, चांगलं व्यवस्थित काम करायला पाहिजे. आणि नंतर काय सुरू होतं बा, आमच्या काळी कॅसेट सुरू,
इथून कॅसेट सुरू. चप्पल नव्हती आम्हाला 10वी पर्यंत. तो मनात काय विचार करतो, मग मी काय करू? मी नाही म्हटलं तर चप्पल घ्यायला. तो म्हातारा तुमचा घेऊन द्यायचा नाही, मी नाही सांगितलं होतं त्याला. 5-5 किलोमीटर चालून शाळा केली. असे काहीतरी बोर आयटम आपण मारत राहतो. पुढचे आयटम आहे का, व्यवस्थित अभ्यास करावा, शहाण्यासारखं राहावं, इकडे तिकडे बघू नये, आम्ही काय करतो तो आमचा विषय. ठीक आहे. बाहेरचं खाऊ नये, व्यायाम करावा, पुस्तकं वाचावे, अभ्यास करावा, थोरा मोठ्यांचे सन्मान करावा, खोटं बोलू नये. याच्यातलं आम्ही स्वतः काहीच करत नाही, पण तुम्ही. आणि कायम हीच कॅसेट. वर्गात असेल तर हे तुमचं महत्वाचं वर्ष आहे, हे दरवर्षी सांगतात. हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. इथून तुमच्या करिअर, हा हे जग स्पर्धेचं जग आहे. कायम तेच. त्यांना बोर होतं. आई शपथ सांगतो, मुलं माझ्याजवळ सांगतात, त्यांना तुम्ही बोर होतात, त्यांच्या आवडीचे काही विषय करा ना. काय म्हणते बेटा तुझी मैत्रीण, कुठे कुठे गेले, किती मजा केली, सांग सांग. बरोबर. अहो मी मैत्रिणी बरोबरची मजा सांगतोय, तुम्ही काय हसताय? अच्छा, बाहेर गेले होते का बेटा फिरायला? ओके, छान. काय काय, अरे वा, पाणीपुरी पण खाल्ली, व्हेरी गुड. असं म्हणा. आपल्यातले लगेच आई बाई जागी होते. बाहेरचं खाऊ नये आणि बाहेर दणकवत राहतात बरं स्वतः. त्यांना माहिती आहे सगळं. एक मस्त मंत्र देतो, तुमच्या मुला मुलींचे खरंच मित्रमैत्रिणी बना. त्यांना जास्त आदर्श गप्पा मारू नका. त्या आदर्श गप्पा मारून ते आदर्श नाही होणार आहे. तुम्ही आदर्श वागून आणि तशा प्रकारचं वातावरण निर्माण करून नवीन पिढी शिकत असते. ती डायरेक्ट नाही शिकत. तुम्ही जेवढ्या डायरेक्ट सूचना देतात तेवढ्या उडून जातात, त्यांचा काहीच उपयोग होत नाही. अरे आजपर्यंत 1000 वेळा तुम्ही अभ्यास करायला सांगितला, केला का? ते इतके चॅप्टर आहे, ते शेवटी हातात पुस्तक घेतात की जी कटकट तरी बंद होईल, आणि त्यांना जे वाटतं ते करतात. ते पुस्तक उघडून ते विचार करतात, याशी कशी झाली. समस्या. मित्र मैत्रीण बना. ठीक, बोर करू नका, तुमचं फार नुकसान होईल. थोडं त्यांच्या, चल बेटा आपण फिरायला जाऊ, त्यांच्याबरोबर जा, आणि फिरायला गेल्यावर त्यांना बोलू द्या, नाही तर आपली पुन्हा कॅसेट सुरू. आमच्या घरात एकच बल्ब होता. ते काय करतील त्याला. समस्या ना. पुन्हा त्यांना ही कायम जाणीव नका करून देऊ की तुम्ही त्यांच्यावर पैसे खर्च करतायत. 10वी 11वी आणि 12वी म्हणून 2.5 लाख रुपये खर्च झाला सर. आणि काय उपयोग? काही नाही. म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट केली, काहीच व्याज आलं नाही, असं या पद्धतीने. असं सर्वप्रथम मी महाजन सरांकडनं सॉरी मागतो की या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही. काही अनएक्सपेक्टेड आणि अनअवॉइडेबल रिझन असल्यामुळे मी या प्रोग्रामला उपस्थित होऊ शकलो नाही. ऍक्च्युली मलाच या प्रोग्रामला यायची फार उत्सुकता होती. मला महाजन सर म्हटले होते की प्रोग्राममध्ये भरपूर 5 ते 6 हजार विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांना तुम्ही एक मार्गदर्शनाचं उदाहरण म्हणून बनू शकता. आणि ऍक्च्युली फक्त त्याच गोष्टी करता, जर कोणी म्हणजे 1-2 जरी विद्यार्थ्यांनी माझं एक्झाम्पल घेऊन IAS आणि IPS बनले असते तर ते माझ्यासाठी फारच मोठी यशाची गोष्ट राहिली असती. पण आता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी जरी तिकडे येऊ शकलो नाही तरी सरांनी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू माझा संदेश, माझा छोटासा मुलाखत तुमच्या समोर देत आहेत, तेच माझं मोठं भाग्य. लहानपणी जेव्हा मी
आईच्या गर्भात होतो त्यावेळी मला माझा मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण होती. त्यावेळी आईच्या गर्भात 3 महिन्याचा असतानाच वडील वारले होते. तर घरची नाजूक परिस्थिती होती, सर्व लोक अशिक्षित होते. तर वडिलांकडच्या मंडळींनी आईवरती दबाव टाकायला सुरू केला की आता 2 मुलं आहेत, तिसरा कशाला, याचा गर्भपात करा. तर त्यावेळी माझ्या आईच्या बहिणीने म्हणजे माझ्या मावशीनी मध्ये पडून म्हटलं की ह्या मुलाचा तुम्ही गर्भपात करू नका आणि या मुलाचा सांभाळ मी करेल. पण ही देवाची देणगी असते आणि कोणत्याही बाळाचं हत्या करणं हे पाप आहे, त्याला जन्माच्या आईच्या पहिलेच. तर या हिशोबाने मग मला माझ्या आईच्या घरून, वडिलांच्या घरून आईच्या घराकडे पाठवलं, मावशीकडे. आणि एका लहानशा झोपडीमध्ये, ज्या ठिकाणी माझी आजी आजोबा दारूचा धंदा करायचे आणि माझी मावशी, मग त्या ठिकाणी माझा जन्म झाला. तर त्यावेळी असं लहानपणी कोणी विचारही केला नसता की हा मुलगा भविष्यामध्ये डॉक्टर का कलेक्टर होईल, एवढी नाजूक परिस्थिती होती. तर लहानपणी आई वडील, आई तर अशिक्षित असल्यामुळे कामाला वगैरे जायची आणि घरी मला टाकून जायची. तर कोणी असं गिराईक वगैरेची दारू दारू प्यायला आणि ते काही मागायचे दारू वगैरे, जर मिळायचो तर आजी माझ्या तोंडात दारूची थेंब टाकायची, मग झोपू लागायची. तर अशी आमची बिलांची परंपरा होती. मग मी घरी फार हट्ट करायचो आणि घरी फार रडायचो. या हिशोबाने माझी आजी म्हटली की याला शाळेत टाका, मावशी वगैरेंनी. मग त्यांनी मला वयाच्या 5व्या वर्षी शाळेत टाकून दिलं, मराठी शाळेमध्ये. आणि त्या ठिकाणी मग सुगडी खायचं किंवा दूध भेटायचं, या हिशोबाने मग मला ती पण शाळा आवडायला लागली. पण शाळेत जाता जाता मग ते मला समजलं की तुम्हाला सुगडीसोबत गुरुजींचा मार पण खावा लागतो. मग त्या हिशोबाने मग तो मार वाचवण्यासाठी मी अभ्यास सुरू केला. आणि मग गुरुजींनी माझी जेव्हा स्मरणशक्ती किंवा बौद्धिक क्षमता पाहिली, तेव्हा त्यांना वाटलं की हा मुलगा. हे आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते डॉक्टर राजेंद्र भारुड आणि त्यांच्या आई. आता माझी ती क्लिप का सापडत नाही काय माहिती, त्यांच्या आईचं भाषण घेतलेली, पण आहे. बघ बरं जरा, बघ बरं. शिक्षकाने लक्ष घातलं, शिक्षकाने त्या विद्यार्थ्याकडे त्या पद्धतीने, त्या दृष्टीने पाहिलं, प्रेमाने, जबाबदारीने, काळजीने. जोपर्यंत त्याला 12वी नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत त्याचं शिक्षण होत नाही, तोपर्यंत त्याचे सगळे निर्णय शिक्षकाने घेतले. शिक्षकाने चौकशी करत राहिले, त्यालाही शिक्षकाला सांगावंसं वाटलं आणि शिक्षकही जबाबदारीने त्याला विचारत राहिले. आपले किती विद्यार्थी आपल्याकडून गेल्यानंतर आपल्या संपर्कात असतात? फार महत्वाचा भाग आहे. आणि तुम्हाला सांगतो, आपण शिक्षक, आपली सगळ्यात मोठी श्रीमंती असते, सगळ्यात मोठी श्रीमंती, खूप मोठी. आणि तुम्हाला माहिती आहे, हेच आपल्याला मोठं बनवतात. आपण काहीच केलेलं नसतं, खरं म्हणजे आपण आपलं कर्तव्य केलेलं असतं, आहे ना. थोडं पुढे घे, थोडं पुढे घे, पुढे घे, एवढं नाही, हा ये थोडं अजून. ही त्यांची शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा, राजेंद्र भारुड सरांची. पहिला वाडा म्हणजे मन माय बापच काय जो त्यांच्या आई. मळा मारा जागल्या म्हणेस जागल राखेत अरे मळा कोणा मळा मारायत, मळा मजुरी करू, तसेच खावाले भेटू, माय बापाला ताण नाही, चंपभर पायलभर त्या दळीदुळीने खावत. नंतर मग संसार करा, नंतर मग बरं म्हणा माणूस चांगला होता, कामधंदा करे तुझ्या पोर वयने माले, पोर वयने पोर पाठी पोऱ्या वयना पोऱ्यावा. नंतर मग मन माणूसला असे 8 एक सारखं 8 एक वंथ बवा 3 दाव वय नव्हतं, तशी 1 दाव गड वयल होते, 1 दाव घर वर 2 दाव घर म्हणे, शेवटने 8 एक माणूस गमी घ्यात. म्हणजे ना एक तिथं मी ना दिवस टेल होता. मग या म्हणे बहिणीच नवरा गमी घ्या, बहीणच आवरेल गे. मग ती बहिणीच बटा सांभाळ कर, या दाखव्या मोठला पोर असले तिनेच वाग येणारी बाळात, पण तिनेच कर बहिणी. तर होतात म्हणा माय बाप, मायने बापने चांगले ध्यान दिली त्या मोठला लेकरी करा दाबावना. आता ऐका, ना करता मग तवय मना घर फांद मी बरं माड सपरे साठी राहाले. मग वरून बहीण कितली पोशी, ती नवी नवरा बोले सोय तिले तरी बहिणी काही सांग नाही, जा निंगी जा बोत असे. तर मग म्हणे समजून म्हणे सोडपार सपऱ्या बांध, मग थोडे आवरे म्हणून सपऱ्या मा. मग मोठी पोरले टाक शाळा, पोरशी मोठी तिला टाक शाळा. आईची शाळा घेतो ना राज होता ती आता येतात तुम्ही ती शाळा. हा
मग लगेच मजार ना पोऱ्या त्याला आश्रम मा टाक पहिलीपासून आश्रम शासकीय आश्रम चेवग माऊ आहे ना वेळेस 5 वर्ष असताना शाळा मा टाक अभावले त्याला शाळा खूप आवस पहिल्यापासून शाळा पहिलाच दिवस शाळा जाळाला जोईजे शाळा उघडते पहिलाच दिवस शाळा जाळा जोईजे तर कधी शाळा एकदम कटाळाच करा नाही ते नाही पहिल्यापासून मग कपड्याला तर नाही 2-2 रोग्या भाकरी भेटत नाही खावाले मग तोच कपडा संध्याकाळी म्हणा का तोच कपडा धुईन सुकात कर देऊ सकाळी तोच घाले देऊ मग अशा करता करता 4थी पर्यंत शाळा मराठी शाळा गया मग हायस्कूल मा टाक पाशीले हायस्कूल मा टाका तो मास्तर म्हणता नाही का ते मास्तर तो सांगे बा एवढा पोऱ्या कोणाशे बा इथला सोचता कपडा बाबा याने घर येणं कोटेशे तो सर सांगे कोटेशे बा येणं घर मला दखाले जाणशे म्हणे बोलता कपडा बिपडा एकदम भारी करीस म्हणे मस्त बा दोयच होईल एकदम मस्त सोचता येस बा मग तो सर म्हणा सरने दख म्हणा घर बरं माठच ना मग सरले कोराशा ठेईन पाज आम्ही सरले कोराशा बाय तुनाच पोऱ्याशे का म्हणतो मनास पोऱ्याशे तो मग अशा करी मस्त पैकी तडे नवदे द्यायला मग त्यासनी फार्म भर दिला नवदे मा त्या सरसनी माले न माहिती ना त्यासनी फार्म ही आहे आदरणीय डॉक्टर राजेंद्र भारुड सरांना घडवणारी त्यांची आई. आणि स्वतःचा पोरगा आहे एवढ्या जबाबदारी प्रेम आणि काळजीने त्याचे शिक्षक त्यांच्या झोपडी वजा घरात जायचे त्यांना फॉर्म भरायला लावायचे त्या पोराला जवळ घ्यायचे. त्याच्या आईला शिक्षणातलं काहीच माहित नव्हतं. त्यांनी त्याला दिशा दिली. मास्तरचं काम दीपस्तंभासारखं असतं. दिशा देणं, प्रकाश देणं आणि व्यक्तिमत्वाला दृढता देणं. यासाठी शिक्षक. किती लोकांना वाटतं की आपण अशा प्रकारचे शिक्षक व्हावे. आज मला खात्री आहे की भारुड साहेबांना भरून आलं असेल त्या आठवणींनी. मला खात्री, अरे मलाच भरून येतं. मी आतापर्यंत 500 वेळा दाखवलं असेल. पद्मविभूषण पदवी मिळणं एकीकडे आणि एखादा असा विद्यार्थी घडणं एकीकडे असतं मास्तरच्या आयुष्यामध्ये. आणि मी तर म्हणतो अख्खं आयुष्य आपण असं समर्पित करावं हे अशा प्रकारचा आनंद आणि सन्मान मिळण्यासाठी. किती भारी वाटतं, किती भारी. आणि काय करायचंय? प्रेम, जबाबदारी, काळजी वर्गातल्या प्रत्येक पोराची. प्रत्येक, तो खूप गरीब असो खूप श्रीमंत असो, तो आपला आहे. जसे आपले पोरं पण आपले म्हणून. तुमची पोरं सुंदर आहेत का, हुशार आहेत का म्हणून नका प्रेम करू यार. ती तुमच्या उदरातून जन्माला आली आहे, ती तुमच्या माध्यमातून जन्माला आली आहे म्हणून प्रेम करा त्यांच्यावर. आणि असं जर आत्ताच्या पिढीत व्हायचं असेल तुम्हाला तर 4 गोष्टी कराव्या लागतील. त्या 4 गोष्टी अशा आहेत. 1, तुम्हाला जर उत्तम व्यक्तिमत्व घडवायचं आहे स्वतःच तर पहिल्यांदा आपल्याला वाचन करावं लागेल. आणि आपण वाचन अत्यंत कमी करतो. माझा PhDचा रिसर्च आहे, महाराष्ट्रातले 4% शिक्षक अवांतर वाचन करतात. त्याला कारण सगळ्यांचं एकच आहे, इतकं काम असतं सर. बघा कसं आहे, घरचं पण करून आवरून यावं लागतं सगळं. ठीक आहे, आमच्या सासूबाई आजारी पण असतात. ठीक, आणि पुन्हा शाळेतलं सगळंच. आणि शाळेत कसं आहे माहिती का, जे करतात त्यांनाच सगळं काम सांगतात सर. मलाच सगळं, माझ्या अंगावर सगळं काम. आपल्याकडे तर सांगायला पण काही नसतं. हे यांच्यासाठी म्हणजे मी खरंच यांना सॅल्यूट करतो. काय भारुड साहेब, म्हणजे घराची जबाबदारी, घरात आयटम असतात सगळे एक से एक. ठीक रे, म्हणजे नवरा, त्याची माय, त्याची बायको, त्या नवऱ्याचा भाऊ म्हणजे आपला दीर, नवऱ्याची बहीण, तो मोठा कार्यक्रम. ठीक, हे सगळे सांभाळून या महिला शाळेत येतात. बरं, या लेट होत नाही, या वेळेवर येतात, या पुरुषांपेक्षा अधिक काम करतात. अरे वाजवा. येस. हे घरी गेल्यानंतर असे थकून भागून, पाणी घ्या, चहा आला नाही का अजून,
आलं टाकलं नाही चहामध्ये, स्वतः करून घे. डबल इंजिन वाल्यांना माहितीये यांचे कपडे याच प्रेस करतात आणि दोघांना नोकऱ्या आहेत. ठीक, वाचल्याशिवाय पर्याय नाही. माझं बोलणं वाईट नका वाटून घेऊ, आपल्याला काही माहित नाही. आपल्याला चुकून मुलाने विचारून टाकलं की सर मला स्पेस सायंटिस्ट व्हायचंय. ते कल्पना चावला, हा सुनीता विल्यम्स. तर काही शिक्षकांनी जे वाचत नाही ते म्हणतात हे कोण, आपल्या पुस्तकात आहे का, होमवर्क केला का, मग रिकामे काम का करतो तू, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. मी एका शाळेत गेलो सर आणि तिथे स्टोरी सांगितली मुलांना की अरे मलाला नावाच्या मुलीला नोबेल पारितोषिक मिळालं. स्टाईल हीच होती, मलाला नोबेल मिळालं. काढराई, हा ओके ठीक आहे, समजतं ना. आणि समोर काय चेहरे होते माहितीये, समोर मुलं मुली बसले होते, काहीच भाव नाही त्यांच्या चेहऱ्यावर असे. मला नंतर समजलं त्यांना मलाला पण माहित नाही, नोबेल पण माहित नाही. आणि याला म्हणतात अज्ञानात सुख असतं. माहितीच नोबेल माहितीच नाही म्हणजे मिळवण्याचा प्रश्नच येत नाही. आपण म्हणावं सर तुम्हाला नोबेल मिळेल का, तर आपण म्हणतो शिक्षक माणसाला कुठे नोबेल मिळेल सर, है ना. माझं म्हणणं असं आहे, ज्ञानाधारित समाज तयार करायचा असेल तर वाचावं लागेल, माहिती घ्यावी लागेल. नाही तर त्या मुलांना तुम्ही न्याय नाही देऊ शकणार. माहिती घ्यावी लागेल. त्याने विचारून टाकलं की भाई मला इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचंय, किंवा तुमच्यातल्या कोणी विचारलं, एखादा अंध मुलगा आहे आणि त्याने सांगितलं की मला कलेक्टर व्हायचंय, तर तुम्ही काय सांगणार मॅडम. आता या प्रत्येक मॅडमला असं वाटतंय की सर आपल्याशी नाही बोलत आहे, बाजूच्या मॅडमशी बोलतायत. ठीक आहे. तर तुम्हाला एक स्टोरी दाखवतो, स्टोरी सांगतो, ठीक आहे.